नमस्कार मंडळी, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काल तुम्हाला मी दाखवलं होतं की मी 8 गाऊनचं कटिंग केलं होतं. तर मला आज त्या गाऊन पूर्ण शिवायच्या होत्या, पण बघूया आता किती शिवून होत आहेत आणि किती राहत आहेत त्या. कारण की आत्ता कसं पावसाळ्याचा दिवस चालू आहे, त्याच्यामुळे महिलांना आहे ना गाऊनची खूप लागतात. पावसातनं सुकत नाहीत. जरी पाऊस वगैरे पडत नसला तरी काही काही महिला ज्या आहेत त्या पावसातनं घेतात गाऊन. आणि काही काही ज्या माझ्या कस्टमर आहेत त्या एका वेळेस म्हणजे 4-4, 5-5 अशा गाऊन घेतात. आणि आता गणपती वगैरे पण जवळ आलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळे इथे दिव्यामध्ये बहुतेक जण कोकणी आहेत, त्याच्यामुळे गणपतीला गावी जाणं वगैरे होतच राहतं. त्याच्यामुळे भरपूर जण अगोदरच शिवून ठेवतात गाऊन, कारण की गावाला गेल्यावरती घालायला वगैरे लागतात त्याच्यासाठी. तर इथे खूप म्हणजे गाऊनच्या ऑर्डर ज्या आहेत त्या खूप बुकिंग झालेल्या आहेत. तर बघूया, कामाची जो स्पीड आहे तो सुद्धा मला आता वाढवावा लागणार आहे. तर कसं काम करते, काय करते, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे मी ह्या योगचा व्हिडिओ बनवला होता, तर ते सगळं मी आवरून घेतलं इथे, कारण की त्याच्यानंतर मला ही गाऊन पूर्ण करायची होती, कंप्लीट करायची होती. हिला काच बटन नसल्यामुळे कस्टमर न्यायला येणार होते, त्याच्यामुळे शिवून लगेच द्यायची होती. आता बघू कस्टमर किती वाजेपर्यंत येत आहेत. ते 2 गाऊन आहेत. तर हे काका माझ्याकडे आले होते, त्यांच्या पॅन्टला चैन लावायची होती, पण मला पॅन्टला चैन लावता येत नाही. तरी पण मी लावण्याचा प्रयत्न केला असता, पण अशा घाई गडबडीच्या म्हणजे जेव्हा घाई गडबड खूप असते तेव्हा मी अशी कामं घेत नाही. कारण की मला असं वाटतं की घाई गडबड जेव्हा असते तेव्हा आपल्याला जे जमत नाही ते काम घेऊ नये. निवांत जेव्हा आपण असतो तेव्हा ते काम करावं. तर मी त्यांना इथे सांगितलं की पुढे जेंट्स टेलर आहे, तुम्ही तिकडे जा म्हणून, आणि ते निघूनही गेले. त्याच्यानंतर ती गाऊन माझी कंप्लीट झाली होती आणि ही दुसरी गाऊन मी शिवायला घेतलेली होती. आणि अशा आज मला निदान 5 तरी गाऊन कंप्लीट करायच्या होत्या, पण मध्ये मध्ये कस्टमरसुद्धा येत होते. तर ही गाऊनसुद्धा माझी कंप्लीट झालेली होती. आणि त्याच्यानंतर एक कस्टमर आले होते, तर मी तुम्हाला दाखवते मी कस्टमरसोबत कसं डील करते. अनिता दरियस. अनिता दरेस. शिवले घेतली. हो. नाही, माप असेल माझ्याकडे, याच्यावरती नाव टाकलं. दरियस. अजून कोणीतरी तुमच्यासोबत मी शिवले 2 आणि नंतर मी 2 शिवून नेलेले. होय ना? नंतर तुम्ही येतील. तुम्ही एकत्र शिवले होते, नंतर पाठणं परत आम्ही 2 शिवल्या. नंतर तुम्ही आता किती दिवस नाही होतं ना. गावी गेली होती, महिनाभर गावी गेली होती. हां, ती यायची पण तुम्ही दुकान बंद होतं ना. जाऊ दे, 2.5-3 वर्ष गावाला नव्हती गेली. बरोबर. हां, बरोबर आहे. काम काय रोजचंच रोजचंच आहे, आहे. किती केलं तरी कमीच आहे. त्या 2 तुम्हाला. कसे शिवचर काय हात मोठे काय हां, तसेच. सेम तसेच आहे ना. हां. पहिले शिवले तसे. काय कमी जास्त पण नाही. बरोबर आहे. हां. किती तारखेला? 30 चा. 30 वर. 30 तारखेपर्यंत भेटतील. आता त्या कस्टमरने माझ्याकडनं 5 गाऊन घेतल्या होत्या. ज्या साडी नेसून उभ्या होत्या त्यांच्यासाठी 3, आणि ज्या गाऊन घालून उभ्या होत्या त्यांनी 2 घेतल्या. तर असं माझं रोजचं बुकिंग चालू आहे. तर असं आता हे त्या कस्टमर गेल्याच्या नंतर मी सगळं आवरून घेतलं, आणि त्याच्यानंतर या दुसऱ्या कस्टमर आल्या होत्या आणि त्यांनीसुद्धा 4 गाऊन घेतल्या. म्हणजे आज दिवसभरात माझ्याकडे एकूण 9 गाऊनचं बुकिंग झालं होतं. तर बघूया शिवून किती होत आहेत. मी रात्री 10:30 वाजेपर्यंत दुकानात होते, आणि तेवढ्या वेळात मी 5 गाऊन शिवल्या. त्या मला तुमच्यासोबत शेअर करायला नाही वेळ मिळाला, कारण की शूटिंग करायला वेळच नाही मिळत आहे. तर त्यासुद्धा मला सांगत होत्या की मी तुमच्याकडनं मागच्या वेळेस नेल्या होत्या शिवून, मला खूप छान झाल्या वगैरे असं. तर जेव्हा कस्टमर आपल्यासमोर उभा असतो तेव्हा त्यांच्याशी नीट बोलायचं. म्हणजे त्यांनी कितीही वेळा ते कपडे उलटे पालटे करून बघितले तरी पण शांत राहायचं. याच्याने काय होतं, ज्या महिला आहेत त्यांना चॉईस करायला वेळ मिळतो आणि आपण त्याच्यामध्ये लुडबुड करत नाही, तर त्यांना पण बरं वाटतं की ही
मला चॉईस करायला मदत करते आणि त्यांना जो पीस आवडेल त्याच्यावरतीच मी फक्त बोलते की हां छान आहे, खूप छान आहे, घ्या. कारण की प्रत्येक वेळेला माझी चॉईस आणि त्यांची चॉईस एक असेलच असं नाही. त्यांना वेगळा जर मी काही पॅटर्न शिवला असेल तर तो सुद्धा दाखवते की तुम्हाला असा पॅटर्न हवा असेल तर सांगा, मी असा सुद्धा तुम्हाला शिवून देईन. त्यांना जर आवडला तर मी तसा शिवून देते, नाहीतर जो माझा रेग्युलर पॅटर्न आहे तोच बहुतेक जण शिवून नेतात. तर त्यांना हा पॅटर्न नाही आवडला तर मी त्यांना बोलली ठीक आहे की तुम्हाला मी जो माझा रेग्युलर पॅटर्न आहे तोच शिवून देईन. आणि ह्यांनासुद्धा गावाला गणपतीसाठीच गाऊन शिवून हव्या होत्या, तर त्यांनीसुद्धा 4 गाऊन माझ्याकडे या बुक केलेल्या आहेत. त्यांचंसुद्धा कन्फ्युजन चाललेलं होतं, हा घेऊ की तो घेऊ. बऱ्याच महिला ज्या येतात त्या अशाच असतात आणि आपल्यालासुद्धा त्यांना तेवढा वेळ द्यावा लागतो. एका कस्टमर मागे माझे 15 ते 20 मिनटं सहज जातात, कारण की त्यांना चॉईस करायलाच खूप वेळ लागतो. आणि आपण पण समजून घेतलं पाहिजे की ह्या गोष्टीसाठी वेळ दिला तरच आपला जो बिझनेस आहे तो वाढणार आहे. आणि मला अशा कोण महिला वगैरे आल्या की मला खूप बरं वाटतं, कारण की दिवसभर मी एकटीच असते. स्पेशली दुपारच्या वेळेला जर कोण आलं तर मला आणखीन बरं वाटतं, कारण की माझी जी झोप असते ती पूर्णपणे निघून जाते आणि मला काम करायला थोडी एनर्जी मिळते. थोड्याफार गप्पा मारल्याच्या नंतर थोडं महिला आहे, म्हणजे मी सुद्धा एक महिलाच आहे, मला सुद्धा गॉसिप वगैरे करायला आवडतं. आणि या ज्या आत्ता माझ्याकडे गाऊन घ्यायला येतात त्या सगळ्या माझ्या ओळखीच्याच आहेत. त्याच्यामुळे असं म्हणजे इकडचं तिकडचं बोलणं चालू असतं. त्या त्यांच्या घरी काय चाललं आहे ते सांगतात, मी माझ्या आयुष्यात काय चाललं आहे ते थोडेफार त्यांना सांगते आणि खूप बरं वाटतं. याच्याने काय होतं, त्या कस्टमर बांधल्या जातात माझ्यासोबत आणि म्हणजे त्या माझ्याकडूनच गाऊन घेण्याचा हे करतात. तसं म्हणायला गेलं तर आमच्या एरियात मी एकटीच गाऊनवाली आहे, पण तरीसुद्धा त्या रेडीमेड न घेता माझ्याकडेच येतात. एकदा का आपल्याला त्यांच्यासोबत डील करायला आलं, त्यांच्याशी व्यवस्थित बोलायला आलं की आपला सगळा जो व्यवसाय आहे तो भरभराटीलाच येतो. आता त्यांना माझ्याकडे म्हणजे लोड खूप आहे, त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की गाऊन थोड्या लेट भेटतील, 10-1 दिवस लागतील. तर त्यात म्हणाल्या ठीक आहे, लागू दे 10-1 दिवस, पण मला नक्की शिवून द्या. आणि त्यांच्याकडे होत्या अगोदर गाऊन घालायला, त्याच्यामुळे त्यांना काही एक प्रॉब्लेम नव्हता. तर त्यासुद्धा गेल्याच्या नंतर ह्या ज्या त्यांच्या 4 गाऊन आहेत त्या मी बाजूला ठेवून दिल्या आणि हा जो सगळा पसारा आहे तो पुन्हा एकदा आवरून घेतला. मला कधी कधी वाटतं हा पसारा तसाच ठेवावा, पण नंतर वाटतं नाही, कारण की बाहेरून दिसतं माझ्याकडे किती मटेरियल आहे आणि त्याच्यासाठीच माझ्या आतमध्ये दुकानात महिला येतात. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेला ते सगळं आवरून ठेवत असते. तर तुम्हालासुद्धा जर माझ्यासारखा असा बिझनेस चालू करायचा असेल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा की त्यांच्याशी नीट व्यवस्थित बोललं की त्यासुद्धा एक गाऊन घ्यायची आहे तिथे 2 गाऊन घेतात. आणि हा आता एवढा ढीग मला शिवायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.